कोलंबिया जैसा छोटा सा देश और उसके प्रधानमंत्री गुस्तावो पेट्रो खड़े हैं, जो कोलंबिया के नागरिकों को हथकड़ी लगाकर लाने वाले जहाज को अमेरिका बैरंग वापस लौटा दे रहे हैं, और दूसरी तरफ हमारे प्रधानमंत्री जी खड़े हैं जो बेड़ी और हथकड़ी लगा करके लाए गए बेटों के अपमान पर एक शब्द नहीं बोल रहे। सभापति महोदय, मैं इतिहास के पन्ने पलट रहा हूं, मुझे दो किरदार याद आ रहे हैं। एक तरफ निक्सन के 7वें बेड़े की धमकियों के सामने लोहे की तरह अडिग इंदिरा गांधी खड़ी हैं, तो दूसरी तरफ खुद ही नमस्ते ट्रंप का नारा लगाते हुए प्रधानमंत्री जी खड़े हैं। मेरे कानों में सुषमा स्वराज जी की आवाज गूंज रही है। काश ये बजट किसान नेता जगजीत डल्लेवाल की टूटती हुई सांसों की पीड़ा सुन पाता। रिश्तों की ये नाजुक डोरें तोड़ी थोड़ी जाती हैं, अपनी आंखें दुखती हो तो फोड़ी थोड़ी जाती हैं। खुद को धार्मिक कहने वाली सरकार भगवान श्री कृष्ण के प्रिय खाद्य पदार्थों दही और मक्खन तक पर जीएसटी लगाती है और बात करती है मध्यम वर्ग की हिमायती होने की। कम से कम मरने पर तो लोगों को बख्श देती, लेकिन नहीं, वहां भी लूटना है। अंतिम संस्कार के सामान अगरबत्ती, धूप बत्ती, केवड़ा जल, चंदन पाउडर, जौ, बताशा, काला तिल, पंचरत्न, कपूर और कफन तक पर टैक्स लेने वाली ये सरकार किस मुंह से खुद को मध्यम वर्ग का हितैषी बताती है? ಮನ್ರೇಗಾಗಾಗಿ ₹1 ಹೆಚ್ಚಳವಿಲ್ಲದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಯಾರ ತೃಪ್ತಿ ಇದೆ? ಪ್ರತಿ ಹಂತದಲ್ಲೂ ಜನರಿಂದ ತೆರಿಗೆ ಸಂಗ್ರಹಿಸುವ ಮೂಲಕ ಶ್ರೀಮಂತರ ಖಜಾನೆಯನ್ನ ತುಂಬುವ ಸರ್ಕಾರ ಯಾರ ತೃಪ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡುತ್ತೆ? ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಚಿವಾಲಯದ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಕಡಿತಗೊಳಿಸುವ ಮೂಲಕ ಒಂದು ದಿನ ನೀವು ಆ ಸಚಿವಾಲಯವನ್ನೇ ಮುಚ್ಚೋಕೆ ಬಯಸ್ತೀರಲ್ವಾ? ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತರಕಾರಿಗಳನ್ನ ಬೇಯಿಸೋಕೆ ಬಾಣಲಿಯಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿದಾಗ ಗೃಹಿಣಿಯ ಕಣ್ಣೀರು ಕೂಡ ಅದರೊಂದಿಗೆ ಬೀಳತ್ತೆ ಅಂತ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಎಂದಾದ್ರೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರಾ? 5 ಕೆಜಿ ಪಡಿತರಕ್ಕಾಗಿ 80 ಕೋಟಿ ಜನ ಸರತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಲ್ಬೇಕಾದ ದೇಶದಲ್ಲಿ 12 ಲಕ್ಷದವರೆಗೆ ತೆರಿಗೆ ವಿನಾಯಿತಿ ಕೊಟ್ಟಿರೋದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ನಿಮ್ಮ ಬೆನ್ನನ್ನ ನೀವೇ ತಟ್ಕೊಳ್ತೀರಿ? ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಗುರುವಾರ 2025ರ ಬಜೆಟ್ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಇಮ್ರಾನ್ ಪ್ರತಾಪ್ ಘಡಿ ಈ ಗಂಭೀರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಎತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ದಂಗಾಗುವ ಹಾಗಿತ್ತು ಅವರ ಅದ್ಭುತ ಭಾಷಣ. कभी सुदामा पांडे धूमिल जी ने कहा था कि एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है। वो तीसरा आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है। सभापति महोदय, वो भी क्या दिन थे जब संसद में देश का बजट पेश होता था तो देश की सड़कें ठहर जाया करती थीं। रेल बजट पेश होता था तो लोगों की उम्मीदें रेल के डिब्बों की तरह पटरियों पर दौड़ने लगती थीं। पूरा देश धड़कने रोक करके वित्त मंत्री और रेल मंत्री को सुना करता था। अफसोस, अब बजट पेश हो जाता है, मीडिया चैनल सरकार का महिमा मंडन करते हैं और बेचारी जनता बजट के आंकड़ों के शब्द जाल में उलझी हुई महीनों बाद समझ पाती है कि उसका तो फिर से कट गया। सभापति महोदय, पिछले 2 साल अमृतकालीन बजट पेश किए गए और इस बार एक नई शब्दावली गढ़ी गई है, तुष्टीकरण बनाम संतुष्टीकरण का बजट। सभापति महोदय, सुनने में कितना अलंकारिक लगता है ये शब्द। सोच रहा हूं देश की वित्त मंत्री और प्रधानमंत्री जी से पूछूं कि आखिर किसकी संतुष्टि? जिस बजट में मनरेगा के लिए 1 रुपए की बढ़ोतरी ना हो, वही पुराना 86,000 करोड़, जबकि पहले ही 9,754 करोड़ का घाटा हो, जिस मनरेगा से करोड़ों मजदूरों के घर में चूल्हा जलता हो, उस मनरेगा में काम करने वाले गरीब मजदूरों के लिए अगर आपके खजाने से 1 रुपया भी इजाफी नहीं निकल सका तो भला कौन संतुष्ट हुआ साहब? इस देश का गरीब मजदूर या आपके उद्योगपति दोस्त? वो जो महाराष्ट्र में लोकसभा और विधानसभा के बीच में 40 लाख मतदाता बढ़ाए गए थे, अरे उन्हीं के लिए मनरेगा का थोड़ा सा बजट बढ़ा देते। क्या उसमें मनरेगा का एक भी मजदूर नहीं था 40 लाख लोगों में? सारे के सारे 12 लाख की छूट वाले से आगे के लोग थे। ಒಮ್ಮೆ ಕವಿ ಸುದಾಮ ಪಾಂಡೆ ಧುಮಿಲ್ ಹೇಳಿದ್ರು, ರೊಟ್ಟಿ ಮಾಡೋನೊಬ್ಬ, ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋನೊಬ್ಬ, ಮೂರನೇ ಒಬ್ಬನಿದ್ದಾನೆ. ಅವನು ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲ, ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಿನ್ನೋದು ಇಲ್ಲ. ಅವನು ರೊಟ್ಟಿಯೊಂದಿಗೆ ಆಟವಾಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋ ಉದ್ಧರಣೆಯೊಂದಿಗೆ ಅವರ ಭಾಷಣ ಶುರುವಾಯಿತು. ಆ ಮೂರನೇ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು? ನನ್ನ ದೇಶದ ಸಂಸತ್ತು ಮೌನವಾಗಿದೆ ಅಂತ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಮಂಡಿಸುವಾಗ ದೇಶದ ರಸ್ತೆಗಳು ಸ್ಥಗಿತಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ರೈಲ್ವೆ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಿದಾಗ ಜನರ ಆಶಯಗಳು ರೈಲು ಬೋಗಿಗಳಂತೆ ಹಳಿಗಳ ಮೇಲೆ ಓಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇಡೀ ದೇಶ ಹೃದಯ ಬಡಿತವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಮತ್ತು ರೈಲ್ವೆ ಸಚಿವರ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ, ಮಾಧ್ಯಮಗಳು ಸರ್ಕಾರವನ್ನ ಹೊಗಳತ್ತೆ ಮತ್ತು ಬಡ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಜೆಟ್ ಅಂಕಿಅಂಶಗಳ ಪದಜಾಲದಲ್ಲಿ ಸಿಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ವ್ಯಂಗ್ಯವಾಡಿದ್ರು. ತಿಂಗಳುಗಳ ನಂತರ ಅವರ ಸಮಯ ಮತ್ತೆ ವ್ಯರ್ಥವಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಅವರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು.
ಹೇಳಿದ್ರು. ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಮೃತ ಕಾಲದ ಬಜೆಟ್ಗಳನ್ನ ಮಂಡಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಈ ಬಾರಿ ಹೊಸ ಪರಿಭಾಷೆಯನ್ನ ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಸಮಾಧಾನ ವರ್ಸಸ್ ತೃಪ್ತಿಯ ಬಜೆಟ್ ಎಂಬ ಈ ಪದ ಬಹಳ ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ದೇಶದ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಮತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮನ್ರೇಗಾಗಾಗಿ ₹1 ಹೆಚ್ಚಳವಿಲ್ಲದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಯಾರ ತೃಪ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಕೋಟ್ಯಾಂತರ ಕಾರ್ಮಿಕರ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಒಲೆ ಹೊತ್ತಿಸೋಕೆ, ತುತ್ತು ಊಟ ಒದಗಿಸೋಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವ ಮನ್ರೇಗಾದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಬಡ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ₹1 ಹೆಚ್ಚೋಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗದೇ ಇದ್ರೆ ಯಾರು ತೃಪ್ತರಾದ್ರು? ಈ ದೇಶದ ಬಡ ಕಾರ್ಮಿಕರ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿ ಸ್ನೇಹಿತರ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಗಳ ನಡುವೆ ಹೆಚ್ಚಿದ 40 ಲಕ್ಷ मतदारರು ಸಂತುಷ್ಟಗೊಂಡ್ರ ಹೀಗಂತ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ರು. कल जब वित्त मंत्री जी देश की संसद में भाषण दे रही थी तो वहां मुंबई में कोई गरीब इंसान जब अपनी जेब टटोल करके अपनी मोटरसाइकिल में 1 लीटर पेट्रोल भरवा रहा था तो उस पेट्रोल की कीमत थी ₹103 प्रति लीटर। आखिर इतना महंगा पेट्रोल डीजल खरीद के कौन संतुष्ट हो रहा है? इस देश के गरीब लोग या फिर सरकार के चहेते धन्ना सेठ? सभापति महोदय, वित्त मंत्री जी इस बजट को मध्यम वर्ग को संतुष्ट करने वाला बजट बता रही हैं। अरे मैडम, हम आप यहां पर बैठे रहते हैं और वहां बाहर इसी दिल्ली में 1 लीटर दूध, चाहे वो अमूल का हो या फिर मदर डेयरी का हो, उसकी कीमत ₹73 लीटर है। इतना महंगा बेच करके कौन संतुष्ट हो रहा है? गरीब जनता या आपके धन्ना सेठ दोस्त? सभापति महोदय, इस सरकार का बाजार और महंगाई पर कोई नियंत्रण नहीं रह गया है। चाहे देश में लहसुन ₹400 किलो बिक जाए, टमाटर ₹100 किलो बिक जाए, प्याज का दाम सुनकर आंखों में आंसू आ जाए, लेकिन वित्त मंत्री महोदया बजट में महंगाई का मां भी नहीं बोलती हैं। बच्चों की किताब और पेंसिल तक पर टैक्स लगाने वाले सरकार से मैं पूछना चाहता हूं कि आप मध्यम वर्ग का हितैषी बताते हैं खुद को, तो शर्म नहीं आती है? खुद को धार्मिक कहने वाली सरकार भगवान श्री कृष्ण के प्रिय खाद्य पदार्थों दही और मक्खन तक पर जीएसटी लगाती है और बात करती है मध्यम वर्ग की हिमायती होने की। जिंदा रहते हुए जनता से हर चीज पर टैक्स वसूलने वाली यह सरकार कम से कम मरने पर तो लोगों को बख्श देती, लेकिन नहीं, वहां भी लूटना है। अंतिम संस्कार के सामान, अगरबत्ती, धूप बत्ती, केवड़ा जल, चंदन पाउडर, जौ, बताशा, काला तिल, पंचरत्न, कपूर और कफन तक पर टैक्स लेने वाली यह सरकार किस मुंह से खुद को मध्यम वर्ग का हितैषी बताती है? कौन सी संतुष्टि, किसकी संतुष्टि? कदम कदम पर टैक्स देकर लुटने वाली जनता की, या फिर जनता से टैक्स वसूल करके धन्ना सेठों का खजाना भरने वाली सरकार की? किसकी संतुष्टि? ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಗ ಮುಂಬೈನ ಬಡ ವ್ಯಕ್ತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ಜೇಬ್ನಲ್ಲಿ ಹುಡುಕಿ 1 ಲೀಟರ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಅನ್ನು ತುಂಬಿಸಿಕೊಳ್ತಿದ್ದಾಗ ಆ ಪೆಟ್ರೋಲ್ನ ಬೆಲೆ ಲೀಟರ್ಗೆ ₹103. ಅಷ್ಟ ಮೇಲೂ ಇಷ್ಟು ದುಬಾರಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಖರೀದಿಸಿ ಯಾರು ತೃಪ್ತರಾಗ್ತಿದ್ದಾರೆ? ಈ ದೇಶದ ಬಡ ಜನರು ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದ ನೆಚ್ಚಿನ ಶ್ರೀಮಂತ ಜನರು ಅಂತ ಪ್ರತಾಪ್ ಗಡಿ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ರು. ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಈ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗವನ್ನ ತೃಪ್ತಿಪಡಿಸುವ ಬಜೆಟ್ ಅಂತ ಕರೀತಿದ್ದಾರೆ. ನಾವಿಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಹೊರಗೆ ಒಂದೇ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ಹಣದುಬ್ಬರದ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣವಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ದೇಶದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಕೆಜಿಗೆ ₹400 ಆಗಿದೆ, ಟೊಮೊಟೊ ಕೆಜಿಗೆ ₹100 ಆಗಿದೆ. ಈರುಳ್ಳಿ ಬೆಲೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬಗ್ಗೆನೂ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮಕ್ಕಳ ಪುಸ್ತಕಗಳು, ಪೆನ್ಸಿಲ್ಗಳ ಮೇಲೂ ತೆರಿಗೆ ವಿಧಿಸುವ ಸರ್ಕಾರವನ್ನ ನೀವು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಹಿತೈಷಿ ಅಂತ ಕರೆದುಕೊಳ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳೋಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ನಿಮ್ಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಖಾರವಾಗಿನೇ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ರು. ತನ್ನನ್ನ ತಾನು ಧಾರ್ಮಿಕ ಅಂತ ಕರೆದುಕೊಳ್ಳುವ ಸರ್ಕಾರ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ನೆಚ್ಚಿನ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳಾದ ಮೊಸರು ಮತ್ತು ಬೆಣ್ಣೆ ಮೇಲೂ ಜಿಎಸ್ಟಿ ವಿಧಿಸುತ್ತೆ ಮತ್ತು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಪರ ಇರೋದಾಗಿ ಮಾತಾಡತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಜನರು ಜೀವಂತವಾಗಿರುವಾಗ ಎಲ್ಲದರ ಮೇಲೂ ತೆರಿಗೆ ವಿಧಿಸುವ ಈ ಸರ್ಕಾರ ಕನಿಷ್ಠ ಸಾವಿನ ನಂತರವಾದ್ರೂ ಜನರನ್ನ ಉಳಿಸಬೇಕಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲೂ ಲೂಟಿ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ. ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಯ ವಸ್ತುಗಳು, ಅಗರಬತ್ತಿ, ಧೂಪ, ಶ್ರೀಗಂಧದ ಪುಡಿ, ಬಾರ್ಲಿ, ಕಪ್ಪು ಎಳ್ಳು, ಪಂಚರತ್ನ, ಕರ್ಪೂರ ಎಲ್ಲದರ ಮೇಲೂ ತೆರಿಗೆ ವಿಧಿಸುವ ಈ ಸರ್ಕಾರ ತನ್ನನ್ನ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಹಿತೈಷಿ ಅಂತ ಹೇಗೆ ಕರ್ಕೊಳ್ಳತ್ತೆ? ಅದು ಯಾವ ತೃಪ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳತ್ತೆ? ಯಾರ ತೃಪ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಪ್ರತಿ ಹಂತದಲ್ಲೂ ಜನರಿಂದ ತೆರಿಗೆ ಸಂಗ್ರಹಿಸುವ ಮೂಲಕ ಶ್ರೀಮಂತರ ಖಜಾನೆಯನ್ನ ತುಂಬುವ ಸರ್ಕಾರ ಯಾರ ತೃಪ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡತ್ತೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ರು. सभापति महोदय, 18 अगस्त 2015 आरा का बिहार का ऐतिहासिक मैदान, सजा हुआ मंच, हजारों की भीड़ और सामने खड़े हुए देश के प्रधानमंत्री का भाषण। बिहार के भाइयों बहनों, आज मैं बिहार के लिए पैकेज की घोषणा कर रहा हूं। 50,000 करोड़ कर दूं कि ज्यादा कर दूं? अखिलेश भाई, 60,000 करोड़ कर दूं कि ज्यादा कर दूं? 70
70,000 करोड़ कर दूं कि ज्यादा कर दूं, 80,000 करोड़ कर दूं कि ज्यादा कर दूं? चलो मैं बिहार को 1.25 लाख करोड़ का पैकेज दे रहा हूं। 10 साल हो गए सभापति महोदय, वही ढाक के 3 पात। बिहार आज भी विकास की बाट जो रहा है, भाषण आज भी प्रधानमंत्री जी के यूट्यूब चैनल पर सुना जा सकता है। जो झूठ बोल के करता है मुतमईन सबको, वो झूठ बोल के खुद मुतमईन नहीं होता। सभापति महोदय, ये तो राहुल जी का असर है। कौन सा शब्द सर, कौन सा शब्द? झूठ। ठीक है सर, मिथ्या बोल करके, जो मिथ्या बोल के करता है मुतमईन सबको, वो मिथ्या बोल के खुद मुतमईन नहीं होता। ये राहुल जी का असर है। जो मखाना बोर्ड की घोषणा हुई, अखिलेश जी आपको याद होगा, भारत जोड़ो न्याय यात्रा में 30 जनवरी 2024 को बिहार के रंगभूमि मैदान में राहुल गांधी जी का पूर्णिया में भाषण था और उसमें मखाना को लेकर उन्होंने आवाज उठाई थी। ये उनका असर है कि आपको मखाना बोर्ड बनाना पड़ा, वरना तो आप मखाना बोर्ड बनाने वाले लोग हैं। सभापति महोदय, बिहार को झूठे पैकेज और चुनावी दिलासे देना बंद करिए। आज भी जब कोसी में बाढ़ आती है तो पूरा सीमांचल बर्बाद हो जाता है। मैंने उस तबाही को अपनी आंखों से देखा है। 2016-17 की बाढ़ में अपने इन्हीं हाथों से राहत सामग्री बांटी है मैंने। अगर सच में बिहार के लिए कुछ करना चाहते हैं तो बिहार को बाढ़ से बचाने का प्रबंध करिए। पूर्णिया एयरपोर्ट 10 साल से बाट जो रहा है, घोषणा 2014 में हुई, बन के आज तक तैयार नहीं हुआ। 2015 ಆಗಸ್ಟ್ 18ರಂದು ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಜನರ ಎದುರು ನಿಂತ ಪ್ರಧಾನಿ 106 ಕೋಟಿ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿಗಳ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. 10 ವರ್ಷಗಳು ಕಳೆದಿದೆ, ಅದೇ ಹಳೆ ಕತೆ. ಬಿಹಾರ ಇನ್ನೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿನೇ ಕಾಯ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಿಹಾರಕ್ಕೆ ಸುಳ್ಳು ಪ್ಯಾಕೇಜ್ಗಳು ಮತ್ತು ಚುನಾವಣಾ ಭರವಸೆಗಳನ್ನು ನೀಡುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ. ಇವತ್ತಿಗೂ ಕೋಸಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಬಂದಾಗ ಇಡೀ ಸೀಮಾಂಚಲ್ ನಾಶವಾಗಿದೆ. ಆ ವಿನಾಶವನ್ನ ನಾನು ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡಿದ್ದೀನಿ. 2016-17ರ ಪ್ರವಾಹದ ವೇಳೆ ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಾರೆ ಪರಿಹಾರ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನೀವು ನಿಜವಾಗಿಯೂ ಬಿಹಾರಕ್ಕೆ ಏನಾದ್ರೂ ಮಾಡೋಕೆ ಬಯಸಿದ್ರೆ ಬಿಹಾರವನ್ನ ಪ್ರವಾಹದಿಂದ ರಕ್ಷಿಸೋಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. ಈ ಘೋಷಣೆಯನ್ನ 2014ರಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಯಿತು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಿದ್ಧ ಆಗಿಲ್ಲ. अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय का किशनगंज सेंटर बजट के अभाव में दम तोड़ता जा रहा है। मैंने पिछले बजट सत्र में भी आवाज उठाई थी। आज फिर वित्त मंत्री जी से अनुरोध करना चाहता हूं, दामन फैला करके, कि अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय का किशनगंज सेंटर बन जाने दीजिए। आखिर कौन सी नफरत है? ये मुल्क हमारा भी है। इस मुल्क की मिट्टी में हमारा भी खून पसीना शामिल है। हमसे इतनी भी क्या नफरत? रिश्तों की ये नाजुक डोरें तोड़ी थोड़ी जाती हैं। अपनी आंखें दुखती हो तो फोड़ी थोड़ी जाती हैं। सभापति महोदय, अल्पसंख्यक मंत्रालय का बजट काटकर मौलाना आजाद नेशनल फेलोशिप बंद कर देना, प्री मैट्रिक स्कॉलरशिप बंद कर देना, नई मंजिल योजना बंद करना, धरोहर योजना बंद करना। 2024-25 के बजट में माइनॉरिटी मिनिस्ट्री के लिए 3,183 करोड़ रुपए की घोषणा हुई, लेकिन देश को हैरत होगी कि बाद में समीक्षा करके लगभग आधा कर दिया गया, 1,868 करोड़ रुपए। मुझे सरकार से पूछना है कि कौन संतुष्ट हुआ? इस देश का अल्पसंख्यक संतुष्ट हुआ है या आप संतुष्ट हुए? किसका संतुष्टिकरण? सभापति महोदय, मैं प्रधानमंत्री जी से कहना चाहता हूं कि आप ही ने 1 मार्च 2018 को किंग अब्दुल्ला को, जॉर्डन के किंग अब्दुल्ला को मेहमान बना करके इसी दिल्ली में एक कॉन्फ्रेंस में कहा था कि मैं मुसलमानों के एक हाथ में कंप्यूटर और दूसरे हाथ में कुरान देना चाहता हूं। कंप्यूटर देने की बात तो छोड़िए, पढ़ाई के लिए जो स्कॉलरशिप मिल रही थी उसको भी छीन लिया आपने। किसको संतुष्ट करने के लिए? हम समझते हैं इस साजिश को। आप माइनॉरिटी मिनिस्ट्री का बजट काटते काटते एक दिन मिनिस्ट्री को ही बंद कर देना चाहते हैं। ಅಲಿಗಢ ಮುಸ್ಲಿಂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದ ಕಿಶನ್ಗಂಜ್ ಕೇಂದ್ರ ಬಜೆಟ್ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಸಾಯ್ತಿದೆ ಅಂತಂದ್ರು ದ್ವೇಷ ಯಾಕೆ? ಈ ದೇಶ ನಮ್ದೂ ಹೌದು, ನಮ್ಮ ರಕ್ತ ಮತ್ತು ಬೆವರು ಕೂಡ ಈ ದೇಶದ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿದೆ. ನೀವು ನಮ್ಮನ್ನ ಯಾಕಿಷ್ಟೊಂದು ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತೀರಿ? ಈ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂಬಂಧಗಳ ಎಳೆಯನ್ನ ಮುರಿಯೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳು ನೋಯ್ತಿದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ಒಡೆಯೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಚಿವಾಲಯದ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಕಡಿತಗೊಳಿಸುವ ಮೂಲಕ ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಫೆಲೋಶಿಪ್ ಅನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಪೂರ್ವ ಮೆಟ್ರಿಕ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ನಯಿ ಮಂಜಿಲ್ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಧರೋಹರ್ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ ಅಂತ ನೋವಿನಿಂದ ಹೇಳಿದ್ರು. 2024-25ರ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ 3,183 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಆದರೆ ಪರಿಶೀಲನೆಯ ನಂತರ ಅದನ್ನ ಸುಮಾರು ಅರ್ಧಕ್ಕೆ ಇಳಿಸಿ 868 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳಿಗೆ ತರಲಾಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಯಾರು ತೃಪ್ತರಾದ್ರು? ಈ ದೇಶದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ತೃಪ್ತರಾಗಿದ್ದಾರಾ ಅಥವಾ ನೀವು ತೃಪ್ತರಾಗಿದ್ದೀರಾ? ಯಾರ ತೃಪ್ತಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ರು. ನಾನು ಪ್ರಧಾನಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳೋಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ, 2018ರ ಮಾರ್ಚ್ 1ರಂದು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಕುರಾನ್ ನೀಡ್ತೇನೆ ಅಂತ ನೀವೇ ಹೇಳಿದ್ರಿ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೊಡೋ ವಿಚಾರ ಬಿಡಿ,
ನಾವು ಪಡೀತಿದ್ದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನವನ್ನು ನೀವು ಕಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಯಾರನ್ನ ತೃಪ್ತಿಪಡಿಸೋಕೆ ಮಾಡಿದ ಪಿತೂರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಚಿವಾಲಯದ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಕಡಿತಗೊಳಿಸುವ ಮೂಲಕ ಒಂದಿನ ನೀವು ಆ ಸಚಿವಾಲಯವನ್ನೇ ಮುಚ್ಚೋಕೆ ಬಯಸ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. सभापति महोदय, मैं तो वित्त मंत्री जी से पूछना चाहता हूं आपके माध्यम से कि शायद आपको पता ही नहीं है कि गृहस्थी चलाने वाली एक गृहिणी की मुश्किलें क्या क्या होती हैं. आपने कभी सोचा भी नहीं होगा कि जब वो किचन में सब्जी बनाने के लिए कढ़ाई में तेल डालती है तो उसके साथ उसके आंसू भी गिरते हैं. सभापति महोदय, शायद उन्हें पता भी ना हो कि एक छोटी सी गाड़ी और एक छोटे से फ्लैट का ईएमआई भरने के बाद इस देश का एक गरीब इंसान जब अपने बच्चों की फीस भरने के बारे में सोचता है तो उसे कितनी खुशियों का गला घोंटना पड़ता है. शायद उनको पता भी नहीं है कि फसल बेच करके बिटिया की शादी का सपना सजाने वाला किसान जब अपनी फसल बर्बाद देखता है तो कितनी रातें सो भी नहीं पाता है. सभापति महोदय, शायद वो कभी इस पीड़ा को समझ ही नहीं पाएंगी कि परिवार के किसी एक सदस्य को कैंसर जैसी बीमारी हो जाए तो घर और जमीनें गिरवी रख उठती हैं लेकिन इलाज नहीं हो पाता. सभापति महोदय, इसी देश की संसद में कभी स्वर्गीय सुषमा स्वराज जी ने कहा था कि जब देश की करेंसी गिरती है तब देश की प्रतिष्ठा गिरती है. एक तरफ कोलंबिया जैसा छोटा सा देश और उसके प्रधानमंत्री गुस्तावो पेत्रो खड़े हैं जो कोलंबिया के नागरिकों को हथकड़ी लगाकर लाने वाले जहाज को अमेरिका बैरंग वापस लौटा दे रहे हैं, और दूसरी तरफ हमारे प्रधानमंत्री जी खड़े हैं जो बेड़ी और हथकड़ी लगा करके लाए गए बेटों के अपमान पर एक शब्द नहीं बोल रहे हैं. सभापति महोदय, मैं इतिहास के पन्ने पलट रहा हूं, मुझे दो किरदार याद आ रहे हैं. एक तरफ निक्सन के 7वें बेड़े की धमकियों के सामने लोहे की तरह अडिग इंदिरा गांधी खड़ी हैं, तो दूसरी तरफ खुद ही नमस्ते ट्रंप का नारा लगाते हुए प्रधानमंत्री जी खड़े हैं. मेरे कानों में सुषमा स्वराज जी की आवाज गूंज रही है. बहुत कम बोलने वाले डॉक्टर मनमोहन सिंह ने बहुत ज्यादा बोलने वाले प्रधानमंत्री जी को जब देश की बागडोर सौंपी थी तो $1.58 का था. आज 85 से 87 के बीच में झूल रहा है. इन दिनों रुपए की अहमियत गिरती है तो न तो देश की प्रतिष्ठा गिरती है न प्रधानमंत्री की गरिमा. जिस देश में 80 करोड़ लोगों को 5 किलो राशन के लिए कतारों में लगना पड़ता हो, उस देश में यह सरकार 12 लाख तक के टैक्स न लेने के लिए अपनी पीठ थपथपा रही है. हुकूमत इस कदर आवाम पर एहसान करती है, ये आंखें छीनती है और चश्मे दान करती है. ಮನೆ ನಡೆಸುವ ಗೃಹಿಣಿಯ ಕಷ್ಟವೇನು ಅಂತ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು. ನಾನು ಹಣಕಾಸು ಸಚಿವರನ್ನ ಕೇಳ ಬಯಸ್ತೀನಿ. ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತರಕಾರಿಗಳನ್ನ ಬೇಯಿಸೋಕೆ ಬಾಣಲಿಯಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿದಾಗ ಅವಳ ಕಣ್ಣೀರು ಕೂಡ ಅದರೊಂದಿಗೆ ಬೀಳತ್ತೆ ಅಂತ ನೀವು ಎಂದಿಗೂ ಯೋಚಿಸಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾರು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಫ್ಲಾಟ್ ನ ಇಎಂಐ ಪಾವತಿ ಮಾಡಿದ ನಂತರ ಈ ದೇಶದ ಬಡ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ಶುಲ್ಕವನ್ನ ಪಾವತಿಸೋಕೆ ಯೋಚಿಸಿದಾಗ ಅವನು ತನ್ನ ಅದೆಷ್ಟು ಖುಷಿಗಳ ಕತ್ತು ಹಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬೆಳೆ ಮಾರಿ ತನ್ನ ಮಗಳ ಮದುವೆಯ ಕನಸು ಕಾಣುವ ರೈತ ತನ್ನ ಬೆಳೆ ನಾಶ ಆಗುವುದನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಅವನು ಅನೇಕ ರಾತ್ರಿಗಳವರೆಗೆ ನಿದ್ರೆ ಮಾಡೋಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಬಹುಶಃ ಅವರಿಗೆ ತಿಳಿದಿಲ್ದಿರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಹುಶಃ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಕ್ಯಾನ್ಸರ್ನಿಂದ ಬಳಲ್ತಿರೋ ನೋವನ್ನ ಅವರು ಎಂದಿಗೂ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಒಬ್ಬರಿಗೆ ಅಂತ ಕಾಯಿಲೆ ಬಂದ್ರೆ ಮನೆ ಮತ್ತು ಭೂಮಿಯನ್ನ ಅಡಮಾನ ಇಡ್ಲಾಗತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡೋಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅಂತ ದಾರುಣ ವಾಸ್ತವವನ್ನ ವಿವರಿಸಿದ್ರು. ಒಂದ್ ಕಡೆ ಕೊಲಂಬಿಯಾದಂತಹ ಸಣ್ಣ ದೇಶ ಮತ್ತು ಅದರ ಪ್ರಧಾನಿ ಗುಸ್ತಾವ್ ಪೆಟ್ರೆ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೊಲಂಬಿಯಾದ ನಾಗರಿಕರನ್ನ ಕೈಕೋಳ ಹಾಕಿ ಗಡಿಪಾರು ಮಾಡಿದ್ದ ಅಮೆರಿಕ ಮಿಲಿಟರಿ ವಿಮಾನವನ್ನ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಸಂಕೋಲೆ ಮತ್ತು ಕೈಕೋಳದಲ್ಲಿ ಕರೆತಂದ ನಾಗರಿಕರಿಗಾದ ಅವಮಾನದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳದ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳನ್ನ ತಿರುಗಿಸ್ತಿದ್ದೇನೆ, ನನಗೆ ಇಬ್ಬರು ನೆನಪಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ 7ನೇ ನೌಕಾಪಡೆಯ ಬೆದರಿಕೆಗಳ ಮುಂದೆ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಕಬ್ಬಿಣದಂತೆ ದೃಢವಾಗಿ ನಿಂತಿದ್ರೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಪ್ರಧಾನಿ ಸ್ವತಃ ನಮಸ್ತೆ ಟ್ರಂಪ್ ಅನ್ನೋ ಘೋಷಣೆಯನ್ನ ಕೂಗ್ತಾ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕಡಿಮೆ ಮಾತಾಡುವ ಡಾಕ್ಟರ್ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಹೆಚ್ಚು ಮಾತನಾಡುವ ಪ್ರಧಾನಿಗೆ ದೇಶದ ಆಡಳಿತವನ್ನ ಹಸ್ತಾಂತರಿಸಿದಾಗ ರೂಪಾಯಿಯ ಮೌಲ್ಯ 58 ಆಗಿತ್ತು ಮತ್ತು ಇವತ್ತದು 85ರಿಂದ 87ರ ನಡುವೆ ತೂಗಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯ ಕುಸಿತಾ ಇದೆ, ಆದರೆ ದೇಶದ ಖ್ಯಾತಿನೂ ಕುಸಿತಾ ಇಲ್ಲ, ಪ್ರಧಾನಿಯ ಘನತೆಯೂ ಕುಸಿತಿಲ್ಲ ಅಂತ ವ್ಯಂಗ್ಯವಾಡಿದ್ರು. सभापति महोदय, महाराष्ट्र का भिवंडी हो, मालेगांव हो, इचलकरंजी हो, यूपी का बनारस हो, मुआयमा हो, मुबारकपुर हो, रांची का छोटा नागपुर हो, बिहार का भागलपुर हो, हर जगह बुनकरों की उम्मीदें तोड़ रही हैं, लेकिन इस सरकार के पास उनके लिए कुछ भी नहीं है. मुरादाबाद का पीतल उद्योग, कानपुर का चमड़ा उद्योग, सहारनपुर का लकड़ी उद्योग, फिरोजाबाद का चूड़ी उद्योग, अलीगढ़ का ताला उद्योग, सब सरकारी प्लानिंग से तबाह हो रहे हैं. इन तमाम के बीच सरकारी सपोर्ट से बस एक उद्योग फल फूल रहा है, नोएडा का नफरत उद्योग. सभापति महोदय,
जिस देश में 40 से 45% मेडिकल फैकल्टी की सीट खाली हो, वहां बजट में 75,000 नए मेडिकल सीट्स का ऐलान हो रहा है। सरकार बहादुर, कम से कम इस देश के पढ़े लिखे युवाओं को तो मूर्ख समझना बंद करिए। वो अब तिजारती पहलू निकाल लेता है। पहले 7500 मेडिकल सीट्स बाद में बनाइएगा, पहले जो एम्स में 2161 पद खाली पड़े हैं उनको तो भर दीजिए। वो अब तिजारती पहलू निकाल लेता है। मैं कुछ कहूं तो तराजू निकाल लेता है। मैं इसलिए भी तेरे फन की कद्र करता हूं तो झूठ बोल के आंसू निकाल लेता है। सभापति महोदय, फिर झूठ आया है, मैं उसे मिथ्या कर दे रहा हूं। शायरी में बार बार आ जाता है, क्या करूं महोदय। काश ये बजट, सभापति महोदय, वो एक शब्द मैं मिथ्या कर दे रहा हूं सर, वो एक शब्द को हटा दीजिए। ध्यान रखें, ऐसे जो भी शब्द होंगे आपके वहां। सभापति महोदय, काश ये बजट बीपीएससी के पेपर लीक की शिकायत करने वाले नौजवानों पर बरसती हुई पुलिस के लाठियों पे, जख्मों पर मरहम लगा पाता। सभापति महोदय, पिछले 80 दिन से 70 साल का एक बुजुर्ग एमएसपी की लीगल गारंटी मांगता हुआ आमरण अनशन पे बैठा हुआ है। काश ये बजट किसान नेता जगजीत डल्लेवाल की टूटती हुई सांसों की पीड़ा सुन पाता। काश ये बजट प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए दिल्ली, कोटा, पटना, अहमदाबाद जैसे शहरों में, इलाहाबाद जैसे शहरों में किताबों के साथ गल रहे युवाओं के सपनों को जिंदगी दे पाता। काश ये बजट वंदे भारत के सुनहरे विजुअल के बजाय देश की गरीब जनता को कुछ और पैसेंजर ट्रेनें दे पाता। काश ये बजट सीनियर सिटीजन को ट्रेन टिकटों में मिलने वाली रियायतें वापस लौटा पाता, जिनको सरकार ने कोविड के नाम पे छीन लिया था। काश ये बजट किसानों की राह में कीले नहीं बल्कि कालीन बिछाने वाला बन पाता। काश ये बजट सरकारी मालिकों को यह समझा पाता कि नेहरू को कोसने से अर्थव्यवस्था नहीं सुधरेगी, उसके लिए डॉक्टर मनमोहन सिंह साहब की अर्थ नीति अपनानी पड़ेगी। पिछले 11 साल से नेहरू जी को कोस रहे हैं, आखिर कब तक कोसिएगा? थोड़ा पंडित नेहरू जी के बारे में पढ़िए, तब पता चले कि पंडित नेहरू की शख्सियत का नाम है। दुनिया का पहला ऐसा राजनेता जिसने अपनी जिंदगी की आजादी के लिए, देश की आजादी के लिए 3259 दिन अंग्रेजों की जेल में बिताए। पंडित नेहरू एक ऐसे महान शख्स जिनके पिता पंडित मोतीलाल नेहरू, जिनकी बहन विजय लक्ष्मी पंडित, जिनके बहनोई पंडित रंजीत सीताराम, जिनकी बेटी इंदिरा गांधी, जिनके दामाद फिरोज गांधी, सब ने अंग्रेजों से लड़ते हुए स्वतंत्रता आंदोलन में जेल काटी। आप किस मुंह से उनकी लकीर छोटी करने की बात करते हैं? नहीं कर पाइएगा, 7 जन्मों में नहीं कर पाइएगा, क्योंकि जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है। जिस्म मिट जाने से इंसान नहीं मर जाते, धड़कने रुकने से अरमान नहीं मर जाते, सांसें थम जाने से ऐलान नहीं मर जाते। जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है। सभापति महोदय, मैं आपके सामने खड़ा होकर के एक बहुत छोटी सी कहानी सुनाना चाहता हूं कि महान बादशाह सिकंदर ने जब यूनान फतेह किया तो जीत का जश्न मनाने के लिए शहर की सड़कों पर निकला। तो उसने देखा कि पूरा शहर तो जश्न मना रहा है, एक फकीर सड़क के किनारे चादर तान के सो रहा है। सिकंदर को गुस्सा आया, घोड़े से उतरा, उस फकीर के पास गया और उसे सोता देख करके उसे जोर की एक लात मारी और लात मार के कहा कि क्यों रे फकीर, मैंने यूनान फतेह कर लिया, लोग जश्न मना रहे हैं और तू सो रहा है। उस फकीर ने उन्नीदी आंखों से सिकंदर को देखा और देख करके कहा कि शहर जीतना बादशाहों का काम है, लेकिन लात मारना तो गधे का काम है। सभापति महोदय, गरीब जनता को लात मारना बंद करिए। ये अमीरों के लिए बनाया गया बजट है, ये निराशाजनक बजट है। हम अमृतकाल सुनते आ रहे थे, ये अमृतकाल इतनी जल्दी समाप्त हो गया कि अब अमृतकाल का कोई नाम तक नहीं लेना चाहता है। इसलिए मैं इस सदन में खड़ा होकर के देश की वित्त मंत्री महोदया से कहना चाहता हूं कि आपने अल्पसंख्यकों के बजट में जो कटौती की है उसको बहाल करिए। आपने मनरेगा को जो स्थिर रखा है उसका घाटा 9,754 करोड़ है, कम से कम उतना बढ़ा करके फिर से उसे बहाल करिए। नौजवानों के लिए रोजगार दीजिए, किसानों को एमएसपी की लीगल गारंटी दीजिए। यही मैं आपसे अपील कर रहा हूं। धन्यवाद सर, आपने इतना जो समय दिया उसके लिए शुक्रिया। 5 ಕೆಜಿ ಪಡಿತರಕ್ಕಾಗಿ 80 ಕೋಟಿ ಜನ ಸರ್ತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಲ್ಬೇಕಾದ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಾರ 12 ಲಕ್ಷದವರೆಗೆ ತೆರಿಗೆ ವಿನಾಯಿತಿ ಕೊಟ್ಟಿರೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ಬೆನ್ನನ್ನ ತಾನೇ ತಟ್ಕೊಳ್ತಿದೆ. ಸರ್ಕಾರ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಉಪಕಾರ ಮಾಡ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ಕಸ್ತುಕೊಂಡು ಕನ್ನಡಕವನ್ನ ದಾನ ಮಾಡ್ತಿದೆ ಅಂತ ಲೇವಡಿ ಮಾಡಿದ್ರು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಭಿವಂಡಿ, ಮಾಲೇಗಾಂವ್, ಇಚಲ್ ಕಾರಂಜಿ, ಯುಪಿಯ ಬನಾರಸ್, ಮುಮಾ, ಮುಬಾರಕ್ಪುರ,
ರಾಂಚಿಯ ಛೋಟಾನಾಗ್ಪುರ, ಬಿಹಾರದ ಬಾಗಲ್ಪುರ ಎಲ್ಲೆಡೆ ನೇಕಾರರ ಭರವಸೆಗಳು ನಶಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ಏನೂ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮೊರಾದಾಬಾದ್ನ ಹಿತ್ತಳೆ ಉದ್ಯಮ, ಕಾನ್ಪುರದ ಚರ್ಮ ಉದ್ಯಮ, ಸಾರಾನ್ಪುರದ ಮರ ಉದ್ಯಮ, ಫಿರೋಜಾಬಾದ್ನ ಬಳೆ ಉದ್ಯಮ, ಅಲಿಗಢದ ಬೀಗದ ಉದ್ಯಮ ಇವೆಲ್ಲವನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆಯಿಂದ ನಾಶಪಡಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲದರ ನಡುವೆ ಕೇವಲ ಒಂದು ಉದ್ಯಮ ಮಾತ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದ್ತಾ ಇದೆ. ಅದು ನೋಯ್ಡಾದ ದ್ವೇಷ ಉದ್ಯಮ ಅಂತ ಟೀಕಿಸಿದ್ರು. ವೈದ್ಯಕೀಯ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ 40ರಿಂದ 45 ಸೀಟುಗಳು ಖಾಲಿ ಇರುವ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ 75,000 ಹೊಸ ವೈದ್ಯಕೀಯ ಸೀಟುಗಳನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ. ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಸರ್ಕಾರ ಕನಿಷ್ಠ ಈ ದೇಶದ ವಿದ್ಯಾವಂತ ಯುವಕರನ್ನ ಮೂರ್ಖರು ಅಂತ ಪರಿಗಣಿಸೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಿಪಿಎಸ್ಸಿಯ ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ವಿರುದ್ಧ ದೂರು ನೀಡುತ್ತಿರುವ ಯುವಕರ ಗಾಯಗಳನ್ನ ಈ ಬಜೆಟ್ ಗುಣಪಡಿಸಬಹುದು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ. ಕಳೆದ 80 ದಿನಗಳಿಂದ 70 ವರ್ಷದ ವ್ಯಕ್ತಿಯೊಬ್ಬರು ಎಂಎಸ್ಪಿಯ ಕಾನೂನುಬದ್ಧ ಖಾತ್ರಿಗಾಗಿ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರೈತ ನಾಯಕ ಜಗಜೀತ್ ದಲ್ಲೇವಾಲ್ ಅವರ ನೋವನ್ನ ಈ ಬಜೆಟ್ ಆಲಿಸಲಿ ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ದೆಹಲಿ, ಕೋಟಾ, ಪಾಟ್ನಾ, ಅಹಮದಾಬಾದ್, ಅಲಹಾಬಾದ್ನಂತಹ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳ ತಯಾರಿಗಾಗಿ ಪುಸ್ತಕಗಳೊಂದಿಗೆ ಕರಗ್ತಾ ಇರುವ ಯುವಕರ ಕನಸುಗಳಿಗೆ ಈ ಬಜೆಟ್ ಜೀವ ತುಂಬಲಿ ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ ಅಂತ ಪ್ರತಾಪ್ ಗಡಿ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಬಜೆಟ್ ಒಂದೇ ಭಾರತ ಸುವರ್ಣ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ನೀಡುವ ಬದಲು ದೇಶದ ಬಡ ಜನರಿಗೆ ಜೀವ ತುಂಬಬಹುದು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಈ ಬಜೆಟ್ ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಪ್ರಯಾಣಿಕ ರೈಲುಗಳನ್ನ ನೀಡಬಹುದು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಕೋವಿಡ್ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗೆ ರೈಲು ಟಿಕೆಟ್ಗಳಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ರಿಯಾಯಿತಿಗಳನ್ನ ಈ ಬಜೆಟ್ ಹಿಂತಿರುಗಿಸಬಹುದು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಈ ಬಜೆಟ್ ರೈತರ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಅಡಚಣೆಯನ್ನ ಉಂಟು ಮಾಡುವ ಬದಲು ಕಾರ್ಪೆಟ್ ಹಾಸಬಹುದಿತ್ತು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಬಜೆಟ್ ನೆಹರು ಅವರನ್ನ ಶಪಿಸೋದ್ರಿಂದ ಆರ್ಥಿಕತೆ ಸುಧಾರಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಸರ್ಕಾರಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಮಾಡಬಹುದಿತ್ತು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಆರ್ಥಿಕ ನೀತಿಯನ್ನ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಕಳೆದ 11 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ನೆಹರೂಜಿ ಅವರನ್ನ ಶಪಿಸ್ತಿದ್ದೇವೆ. ನಾವೆಲ್ಲಿವರೆಗೆ ಶಪಿಸ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ? ಪಂಡಿತ್ ನೆಹರೂಜಿ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಓದಿ, ಆಗ ಪಂಡಿತ್ ನೆಹರು ಯಾರು ಅಂತ ತಿಳಿಯತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ತಮ್ಮ ಜೀವನದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮತ್ತು ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ 3259 ದಿನಗಳನ್ನ ಬ್ರಿಟಿಷ್ ಜೈಲ್ನಲ್ಲಿ ಕಳೆದ ವಿಶ್ವದ ಮೊದಲ ರಾಜಕಾರಣಿ ಅವರು. ಪಂಡಿತ್ ನೆಹರು ಅವರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ. ಅವರ ತಂದೆ ಪಂಡಿತ್ ಮೋತಿಲಾಲ್ ನೆಹರು, ಅವರ ಸಹೋದರಿ ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಪಂಡಿತ್, ಅವರ ಸೋದರ ಮಾವ ಪಂಡಿತ್ ರಂಜಿತ್ ಸೀತಾರಾಮ್, ಅವರ ಮಗಳು ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ, ಅವರ ಅಳಿಯ ಫಿರೋಜ್ ಗಾಂಧಿ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿಯಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡ್ತಾ ಜೈಲುವಾಸ ಅನುಭವಿಸಿದವರು ಅಂತ ಇತಿಹಾಸವನ್ನ ನೆನಪಿಸಿದ್ರು. ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಗ್ರೀಸ್ ಅನ್ನ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಾಗ ವಿಜಯೋತ್ಸವ ಆಚರಿಸೋಕೆ ನಗರದ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಬಂದ. ಇಡೀ ನಗರ ಸಂಭ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಗ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕ ಹಾಳೆಯನ್ನ ಹಾಸಿ ಮಲಗಿದ್ದ. ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಕೋಪಗೊಂಡ. ಅವನು ತನ್ನ ಕುದುರೆಯಿಂದ ಇಳಿದು ಆ ಭಿಕ್ಷುಕನ ಬಳಿಗೆ ಹೋದ. ಅವನು ಮಲಗಿರೋದನ್ನ ನೋಡಿ ಅವನನ್ನ ಬಲವಾಗಿ ಒದ್ದ. ಭಿಕ್ಷುಕ ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ನನ್ನ ಕಣ್ ತೆರೆದು ನೋಡಿ, ನಗರಗಳನ್ನ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ರಾಜರ ಕೆಲಸ, ಆದ್ರೆ ಒದೆಯೋದು ಕತ್ತೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳ್ದ ಅನ್ನೋ ಕಥೆಯನ್ನ ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಪ್ರತಾಪ್ ಗಡಿ ಬಡವರನ್ನ ಒದೆಯೋದನ್ನ ನಿಲ್ಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಬಜೆಟ್ ಶ್ರೀಮಂತರಿಗಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದು ನಿರಾಶಾದಾಯಕ ಬಜೆಟ್. ಅಮೃತ ಕಾಲದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೇಳ್ತಿದೀವಿ. ಈ ಅಮೃತ ಕಾಲ ಇಷ್ಟು ಬೇಗ ಕೊನೆಗೊಳ್ತು. ಈಗ ಅಮೃತ ಕಾಲದ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಮಾತಿಲ್ಲ. ಆದ್ರಿಂದ ಈ ಸದನದಲ್ಲಿ ನಿಂತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡಿರುವ ಕಡಿತವನ್ನ ಪುನಃ ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾನು ದೇಶದ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರಿಗೆ ಹೇಳೋಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಮನ್ರೇಗಾ ಅನುದಾನವನ್ನಾದ್ರೂ ಹೆಚ್ಚಿಸಿ, ಯುವಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಒದಗಿಸಿ, ರೈತರಿಗೆ ಎಂಎಸ್ಪಿ ಕಾನೂನುಬದ್ಧ ಖಾತ್ರಿ ನೀಡಿ ಅಂತ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ರು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಪಕ್ಕದ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ ನಮ್ಮನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಅದನ್ನ ಬೇರೆಯವರಿಗೂ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಮೂಲಕ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನೀವು ಹೀಗೆ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಮತ್ತಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಲುಪಲು ನೀವು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿದ ಹಾಗಾಗುತ್ತೆ. ಇದು ನೀವು ಯಾವುದೇ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಕೆಲವೇ ಸೆಕೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ನೀಡಬಹುದಾದ ಸಹಕಾರ. ಧನ್ಯವಾದಗಳು.